हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायला सांगितलेले होते. केलेत का बघा. मी या ठिकाणी ते सोल्युशन्स देतो आपल्याला. पहिला एक्झाम्पल होता b इक्वल टू काय दिलेलं आहे बघा 7.683 इंटू 4.9 डिवायडेड बाय तुम्हाला नंबर दिलेला आहे 0.247 आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याला लॉग बी असं लिहिणार आहे. म्हणजे लॉग मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची बेरीज होणार आहे, डिव्हिजन असेल तर लॉगची वजाबाकी होणार आहे. लॉग 7.683 प्लस लॉग 4.9 मायनस लॉग 0.247 log 2.247 log b इक्वल टू लिहिता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे 0.76 चा म्हणजे लॉग टेबलच्या पहिल्या कॉलम मध्ये 76 कुठे आहे बघायचं आहे. पहिल्या रो मध्ये 8 कुठे आहे बघायचं. दोघांचं क्रॉस करायचं आहे. मीन डिफरन्स मध्ये 3 कुठे आहे खाली यायचं 76च्या लाईन मध्ये तो नंबर ऍड करायचा आहे. आपल्याला लॉग मिळणार आहे 0.8856 प्लस 4.9 चा लॉग बघायचा आहे. पुन्हा कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे 0.6902 असा त्याचा मॅन्टिसा आहे मायनस बार 1.24 चा 7 मध्ये आहे 3927 या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. सुरुवातीला बेरीज केल्यानंतर काय येणार आहे बघा. सरळ बेरीज करता येईल 6 आणि 2 8 येणार आहे. 0 आणि 5 म्हणजे 5 येणार आहे. 9 आणि 8 म्हणजे 17 येणार आहे. 8 आणि 6 14 आणि 15 म्हणजे 1.5758 मायनस बार 1.3927 मायनस बार 1.3927. तर या दोघांची वजाबाकी करायची आहे. काळजीपूर्वक करायची आहे. फार तर आपण उभ्या लाईन मध्ये वजाबाकी करूया. 1.5758 मायनस बार 1.3927 वजाबाकी करता येईल. 8 मधून 7 गेले की 1 राहणार आहे. 5 मधून 2 गेले की 3 राहणार आहे. 17 मधून 9 गेल्यानंतर 8 राहणार आहे. हातचा 1 येणार आहे. 5 मधून 4 गेले की 1 राहणार आहे. हा डेसिमल पॉइंट. आणि आता बघा 1 मायनस बार 1 म्हणजे -1 1 मायनस -1 म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2 येणार आहे. 1 प्लस 1 म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे. काळजीपूर्वक बघा 1 मायनस आणि हे आता मायनस करायचं आहे. बार 1 म्हणजे -1 मायनस मायनस प्लस होणार आहे. असं हे 2 येणार आहे. याचं अँटीलॉग आपल्याला करायचं आहे. बी इक्वल टू अँटीलॉग ऑफ कुणाचा आहे 2.1831. बघा अँटीलॉगच्या टेबलमध्ये डेसिमल पॉइंट नंतरचे पहिले 2 डिजिट त्यानंतर तिसरा डिजिट पहिल्या रो मध्ये चौथा डिजिट आहे तो मीन डिफरन्स मध्ये. याचा जर आपण अँटीलॉगच्या टेबल मध्ये मॅन्टिसा बघितला तर आपल्याला 1524 असा मिळणार आहे. या कॅरेक्टरिस्टिक्सचा उपयोग आहे तो डेसिमल पॉइंट देण्यासाठी करायचा आहे. नेहमी अँटीलॉग साठी एकच रूल आहे, एक ऍड करायचा. 2 + 1 म्हणजे 3. पॉझिटिव्ह असेल तर राईट साइडला डिजिट पूर्ण करायचे आहेत. 3 डिजिट पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे 152.4 असं मिळणार आहे. बघा 152.4 असं उत्तर मिळणार आहे. पुढचा आपल्याला प्रॉब्लेम सांगता येईल बघा या ठिकाणी आणि तो सोडवता येणार आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतो बघा पुढचा प्रॉब्लेम. लॉग स्वतः बघायचे आहे त्याशिवाय प्रॅक्टिस होऊ शकत नाही. पुन्हा बघितल्यानंतरच आपल्याला या लॉगची प्रॅक्टिस होणार आहे. बघा
पुढचा प्रॉब्लेम होता b इक्वल टू 7.3 इंटू 0.98 डिवायडेड बाय तुम्हाला दिलेल्या डिव्हिजन मध्ये 1.287 आणि आता हा सोडवत असताना पुन्हा त्याच पद्धतीनं log b इक्वल टू log 7.3 प्लस log 0.98 माइनस log 1.287 log b बघा 0 येणार कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिस येणार 8633 पहिल्या कॉलम मध्ये पुढे काय नाही म्हणजे 0 मध्ये बघायचं आहे प्लस काय येणार आहे का बार 1 9912 98चा 0 मध्ये 9912 असं आहे मायनस काय येणार बघा 0.12चा 8 आणि 7 मध्ये 1096 असं आपल्याला मिळणार आहे log b इक्वल टू या दोघांची पहिल्यांदा बेरीज करायची आहे काय येणार बघा 2 आणि 3 5 येणार आहे 3 आणि 1 4 येणार आहे 9 आणि 6 15 येणार आहे 9 आणि 1 10 आणि 1 18 येणार आहे हातचा एक आलेला तो ऍड करणार बार 1 प्लस 1 0 होणार प्लस 0 म्हणजे 0 पॉइंट असं येणार आहे बेरीज लक्षात आली का बघा आलेला कॅरी ऍड करायचा आहे बेरीज आहे 0 प्लस -1 प्लस 1 म्हणजे -1 प्लस 1 म्हणजे 0 येणार आहे मायनस 0.1096 असा आहे log b इक्वल टू वजाबाकी करताय 5 मधून 6 घालवणार आहे जाणार नाहीत म्हणजे आपल्याला 15 असं करायला पाहिजे आणि 15 केल्यानंतर वजाबाकी येणार आहे 15 मधून 6 गेले की 9 येणार आहे हातचा आलेला आहे या ठिकाणी 4 आहे इथं 9 आहे म्हणजे 10 आहे आणि आपल्याला 14 मधून 10 घालवायचे म्हणजे 4 येणार आहे हातचा आलेला आहे 5 मधून 1 गेल्यानंतर 4 येणार आहे 8 मधून 1 गेल्यानंतर 7 येणार आहे आणि आता याचा अँटी लॉग बघायचा आहे बघा अँटी लॉग 0.7449 बी इक्वल टू काय लिहिता येईल बघा अँटी लॉगच्या टेबल मध्ये आपण जर बघितला तर अँटी लॉगच्या टेबल मध्ये आपल्याला 74 चा 49 मध्ये मिळणार आहे 5558 मिळणार आहे 5558 मिळणार आहे 0 आहे या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक 0 आहे 0 प्लस 1 म्हणजे 1 म्हणजे उत्तर येणार आहे 5.558 असं उत्तर येणार आहे 5.558 हे या न्यूमरिकलचं उत्तर आपल्याला मिळणार आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्या उलट केलेला आहे डिव्हिजनला 2 नंबर आलेले आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 नंबर आलेले आहेत बघा प्रॉब्लेम लिहिता येईल आपल्याला b इक्वल टू 12.7 डिवाइडेड बाय 1.007 इंटू 0.69 हा प्रॉब्लेम आहे सोडवायचा आहे log b इक्वल टू log 12.7 आता डिव्हिजन मध्ये आहे म्हणजे मायनस 2 नंबर आहेत म्हणजे आपल्याला ब्रॅकेट टाकायला पाहिजे log 1.007 मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍड करणार log 0.69 असं लिहिता येणार आहे आणि आता log बघायचं आहे आपल्याला log b याचा 12.7 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 1 आणि त्याचा मॅन्टिस येणार आहे बघा 1038 मायनस या दोघांच्या लॉगची बेरीज करायची आपल्याला 10चा 0.7 मध्ये आपल्याला मिळणार आहे 0.0029 0.0029 चा मिळणार आहे बार 1.8388 असं मिळणार आहे त्या दोघांची बेरीज करणार आहे आपण त्यातून हा या पहिल्या नंबर मधनं वजा करायचा आहे दोघांची बेरीज करता येईल आपल्याला बघा 9 8 17 हातचा 1 9 1 8 आणि 2
9 ने 8 आणि 1 9 आणि 2 11 येणार आहे. हातचा 1 येणार आहे. 3 आणि 1 4 होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा 0 आणि 8 बेरीज येणार आहे 8 आणि या ठिकाणी हा 0 प्लस 12 म्हणजे 12 येणार आहे. आता या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी बघा 8 मधून 7 गेल्यानंतर 1 राहणार आहे. 8 मधून 7 गेल्यानंतर 1 राहणार आहे. त्यानंतर 3 मधून आपल्याला 1 घालवायचं आहे म्हणजे 2 राहणार आहे. 0 मधून 4 घालवायचे आहेत. 0 मधून आपल्याला 4 घालवायचे आहेत आणि 0 मधून 4 घालवले की आपल्याला 6 मिळणार आहे. या ठिकाणी काय मिळणार आहे 6 मिळणार आहे. आणि आता बघा 1 मधून हातचा 1 आलेला आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी 8 आणि 1 9 होणार आहे. 11 मधून 9 घालवायचे आहेत म्हणजे 2 येणार आहे. हातचा खाली घेऊ शकतो वर घेऊ शकतो. वर घेतला की वजा होणार खाली घेतला की ऍड होणार. मग आता हातचा आलेला आहे तो काय होणार आहे बघा 12 1 प्लस 1 0 होणार आहे. 1 मायनस 0 म्हणजे 1 येणार आहे. समजा तुम्ही वर घेतला असेल तर मायनस घ्यायला पाहिजे. 1 मायनस 1 0 0 मायनस मायनस 1 म्हणजे प्लस 1च येणार आहे. आणि आता आपण इथे अँटी लॉग बघणार आहे. अँटी लॉग 1.2621 26 चा 2 आणि 1 मधला मॅन्टिस आपल्याला बघायचा आहे. 26 चा 2 आणि 1 मध्ये मॅन्टिस आहे 1828. 1 म्हणल्यानंतर 2 घरं पूर्ण करणार आहे. बघा 1 म्हणल्यानंतर आपल्याला इथं 2 घरं पूर्ण करता येणार आहे. त्याचं उत्तर आपल्याला 18.28 असं मिळणार आहे. बघा आणखीन एक तुम्हाला दिलेला होता तो म्हणजे अशाच पद्धतीचा होता. बघा आणखीन एक दिलेला आहे तो म्हणजे डिव्हिजनला 2 नंबर आहेत जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. काय आहे बघा प्रॉब्लेम. b इक्वल टू 0.69 बघा 0.69 डिव्हिजन मध्ये आहे 1.0.107 इंटू 0.29. हा सॉल्व करत असताना कशा पद्धतीने सॉल्व करणार बघा. नेहमीच लॉग बी करणार आहे. लॉग 0.69 डिव्हिजन आहे म्हणजे मायनस करणार 2 नंबर आहेत म्हणून ब्रॅकेट टाकणार आपण. लॉग 0.107 प्लस लॉग 0.29. लॉग लिहिता येतील आपल्याला. लॉग बी इक्वल टू बार 1.69 चा 0 मध्ये आहे 8388 मायनस बार 1.10 चा 7 मध्ये आहे तर बघा 0294 असा आहे प्लस बार 1.29 चा आहे 4624 असा आहे 4624 असा आहे. या दोघांची बेरीज करणार आणि ती बेरीज याच्यामधून वजा करणार आहे. लॉग बी इक्वल टू बार 1.8388 मायनस दोघांची बेरीज करायची आहे 4 आणि 4 8 होणार आहे. 9 आणि 2 11 येणार आहे. हातचा 1 आलेला आहे 6 आणि 7 आणि 2 9 असं लिहिता येणार आहे आपल्याला. आणि आता 0 आणि 4 म्हणजे बेरीज 4 येणार आहे. आता बघा बार 1 प्लस बार 1 वजा 1 अधिक वजा 1 म्हणजे वजा 2 म्हणजे बार 2 येणार आहे. म्हणजे बार 2 येणार आहे. लॉग बी इक्वल टू दोघांची वजाबाकी करता येईल आपल्याला. बघा 8 मधून 8 गेल्यानंतर 0 राहणार आहे. या 8 मधून 1 गेल्यानंतर 7 राहणार आहे. 3 मधून 9 गेल्यानंतर म्हणजे 13 मधून 9 गेल्यानंतर 4 राहणार आहे. हातचा 1 येणार आहे. 8 मधून 4 आणि आलेला हातचा 4 आणि 5 8 मधून 5 गेले की 3 राहणार आहे. आणि आता वजाबाकी बघा आता काही कॅरी आलेला नाही
बार 1 मायनस -2, बार 1 मायनस -2, बार 1 म्हणजे -1 मायनस बार 2 म्हणजे -2, म्हणजे बघा -1 + 2 म्हणजे 1 येणार आहे. आणि आता याचा अँटीलॉग घ्यायचा आहे आपल्याला. b इक्वल टू अँटीलॉग 1.3470. या 34/7 मध्ये आपण जर अँटीलॉगच्या टेबलमध्ये मॅन्टिसा बघितला तर तो 22-23 असा आहे. एक म्हणल्यानंतर 2 घरं पूर्ण करणारा आहे. असं हे पुढचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं होतं. बघा उत्तर आपली आलीत का बघा. आणि आता आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये जायचं आहे. आपण मल्टिप्लिकेशन बघितलेलं आहे, डिव्हिजन बघितलेलं आहे, त्याचबरोबर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं कॉम्बिनेशन वरची काही एक्झाम्पल डिस्कस केलेली आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वरची कॉम्बिनेशन मधली काही एक्झाम्पल डिस्कस केलेली आहे. आता आपल्याला या लॉगचा तिसरा उपयोग जो आहे तो पॉवरचा आहे. पॉवर रेस टू जी काय पॉवर असेल ती. एक समजा एक्झाम्पल आपण इथं विचारायला घेतलं. b इक्वल टू 8.343 रेस टू 2. 8 रेस टू 2 असेल तर डायरेक्ट 64 लिहिता येणार आहे. 8.343 असेल तर मात्र तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. कमी वेळामध्ये सोडवायचं असेल तर लॉगचा वापर करायला पाहिजे. नियम वापरणार आपण. पॉवर असेल तर पॉवर इंटू लॉग ऑफ दॅट नंबर, पॉवर इंटू लॉग ऑफ दॅट नंबर 8.343 असा लिहिता. लॉग बघा आपल्याला लिहिता येणार आहे 2 इंटू 0.83 चा आपण जर 4 आणि 3 च्या मेन डिफरन्स मधला 3 चा जो काही नंबर आहे तो ऍड केला तर आपल्याला 9214 असा मिळणार आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 8, 2 आणि 1 चा गुणाकार 2, 2 आणि 2 चा गुणाकार 4, 9 आणि 2 चा गुणाकार 18 म्हणजे येणार आहे 1.8428. आणि याचा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. b इक्वल टू अँटीलॉग 1.8428. b इक्वल टू 84 चा 2 आणि 8 मध्ये जर मॅन्टिसा बघितला तर 6963 असा मिळणार आहे. हा 1 आहे म्हणजे 2 डिजिट पूर्ण करणार आहे. 2 काय करणार आहे आपण या ठिकाणी डिजिट पूर्ण करणार आहे. असा हा पॉवरच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे जे काय सोल्युशन आहे त्याच्या लॉ प्रमाणे पॉवर इंटू लॉग ऑफ दॅट नंबर असं करता येणार आहे. आणि पुढचा दुसरा प्रॉब्लेम आपल्याला घेता येणार आहे. बघा 19.42 रेस टू 2. समजा b इक्वल टू 19.42 त्याचा घात 2 असेल. लॉग b इक्वल टू 2 लॉग 19.42 असं घेता येणार आहे. 2 लॉग 19.42 लॉग b इक्वल टू 2 इंटू 1.19 4 आणि 2 मध्ये मॅन्टिसा बघायचा. 2 म्हणजे मेन डिफरन्स मध्ये त्याच्या खालचा 19च्या लाईन मधला ऍड करायचा आहे. तो येणार आहे 2882 असा येणार आहे. लॉग b इक्वल टू गुणाकार करायचा आहे. 2 2 4 8 2 16 हाचा आलेला 1 आला. 8 2 16 आणि 1 17 हाचा 1 आलेला. 2 2 4 आणि 1 5 आणि आता हे 2 येणार आहे. 2 आणि 1 चा गुणाकार 2 येणार आहे. आणि आता याचा अँटीलॉग 57 चा 6 आणि 4 मध्ये 57 चा 6 आणि 4 मध्ये अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. तो येणार आहे बघा b इक्वल टू अँटीलॉग 2.5764. 57 चा 6 आणि 4 मध्ये जर अँटीलॉगच्या टेबल मध्ये मॅन्टिसा बघितला तर आपल्याला 3770 मिळणार आहे. 2 म्हणजे 3 घरं पूर्ण करावी लागणार आहे. 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 घरं पूर्ण करावी लागणार आहे. आणखी काही एक्झाम्पल आपण इथं डिस्कस करूया. बघा या पॉवरवरची आणखी काही एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील.
काय एक्झाम्पल आहे बघा. 24.58 रेस्ट टू 3. 24.58 रेस्ट टू 3 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. लॉग बी इक्वल टू 3 लॉग 24.58 असं लिहित आहे. लॉग बी इक्वल टू 3 इंटू 1 पॉइंट कॅरेक्टरिस्टिक्स 1 येत आहे. मॅन्टिसा बघा 24चा 5 आणि 8 मध्ये बघितला तर आपल्याला 3906 असा मिळणार आहे. लॉग बी इक्वल टू 3 न डायरेक्ट मल्टिप्लाय करता येईल तुम्हाला. 3 संग 18 8 इथं ते 1 येणार आहे. 3 न 9 ला गुणलं की 27 येणार आहे. 2 हातचे 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 2 18 होणार आहे. 1 आलेला आहे आजचा. 3 न 1 ला गुणलं की 3 येणार आहे. त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे 4 होणार आहे. आणि आता बी इक्वल टू अँटीलॉग 4.1718. अँटीलॉगच्या टेबलमध्ये 17चा 1 आणि 8 मध्ये बघायचा. 17चा 1 आणि 8 मध्ये जर बघितला तर तो 1486 असा येणार आहे. आता इथं 4 आहे. आपल्याला 5 डिजिट पूर्ण करायला पाहिजे. पुढे आपण काय करणार, हे 4 आहे, पुढे एक आपण डिजिट घेणार तो 0 घेणार आहे. किंवा पॉवर मध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा 1486 डायरेक्ट आपण पॉवर लिहिणार आहे 10⁴ आणि याच्यामध्ये एक डिजिट पूर्ण करणार आहे. या आन्सर मध्ये एक डिजिट आपण पूर्ण करणार आहे. अशा पद्धतीला हा 5 डिजिट जर असतील तर 0 घ्यायचं आहे आपल्याला. 5 डिजिट असतील तर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी 0 घ्यायचं आहे. आणखीन एक बघा सोडवता येईल आपल्याला 0.00 2101 रेस्ट टू पॉवर घ्यायची आहे ती 2 अशी आहे. लॉग बी इक्वल टू 2 लॉग 0.002101 लॉग बी इक्वल टू 2 पॉइंट बघा 2 0 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 12 झिरोची संख्या मोजायची, एक ऍड करायचं आहे म्हणजे 12 असं येणार आहे. आणि आता 21चा 0 आणि 1 मध्ये जर तुम्ही लॉग्सच्या टेबलमध्ये मॅन्टिसा बघितला तर तो आपल्याला मिळणार आहे 3224. तो मिळणार आहे 3224. लॉग बी इक्वल टू मल्टिप्लाय करायचं आहे 4 आणि 2 चा गुणाकार 8 4 4 3 2 6 आणि या 3 आणि 2 आणि 12 3 चं मल्टिप्लिकेशन 6 येणार आहे. आणि आता बी इक्वल टू अँटीलॉग 6.6448 6.6448 64चा 48 मध्ये 64चा 48 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे. तो येणार आहे 4414. आपण पॉवर मध्ये लिहिणार आहे 10⁻⁻6 असं लिहितात. जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते डायरेक्ट 10⁻⁻ प्लस पॉवर असेल तर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, आपण डायरेक्ट पॉवर करणार आहे. आणि आता इथं 0 राहणार आहे म्हणजे एक डिजिट आपण पूर्ण करणार आहे. 0 राहणार आहे म्हणजे आपल्याला एक डिजिट पूर्ण करता येणार आहे. असाच आपल्याला आणखीन एक प्रॉब्लेम सोडवता येईल बघा. पॉवरवरचा सोडवणार आहे आपण. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे बी इक्वल टू 0.7834 रेस टू पॉवर लिहिता येईल आपल्याला 2. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे बघा. लॉग बी इक्वल टू नियमाप्रमाणे 2 लॉग 0.7834 लॉग बी इक्वल टू 2 इंटू याचा लॉग लिहायचा असेल तर 1 पॉइंट. मॅन्टिसा बघा 78चा 3 आणि 4 मध्ये
78चा 3 आणि 4 मध्ये जर मॅन्टिसा घेतला तर तो 8940 असं मिळणार आहे. डायरेक्ट मल्टिप्लाय करता येईल तुम्हाला. 0 8 9 2 18 चला 1 8 2 16 1 17 चा 1 येणार आहे. आणि आता गुणाकार कसा होणार आहे बघा. कॅरी 1 आलेला आहे, हातचा 1 आलेला आहे. 2 न वजा 1 ला मल्टिप्लाय केले की -2 होणार आहे आणि आलेला तो 1 ऍड करणार आहे. -2 + 1 म्हणजे -1 म्हणजे बार 1. आणि इथं आपल्याला याचा अँटीलॉग करता येणार आहे. अँटीलॉग बार 1.7880 असं लिहित आहे. त्याचा अँटीलॉगच्या टेबल मधला मॅन्टिसा जो आहे तो 6138 असा आहे. बार आहे म्हणजे लेफ्ट साइडला जाणार आहे. आपण नियमाप्रमाणे ऍड करणार आहे. बार 1 + 1 0 म्हणजे लेफ्ट साइडला जात असताना 0 0 द्यायचे म्हणजे द्यायचे नाही, डायरेक्ट डेसिमल पॉइंट द्यायचा. डायरेक्ट आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट देणार आहे. बघा पुढे आपल्याला हे जे काही पॉवर्स आहेत त्यातलाच आणि एक वेगळा भाग जो आहे तो आपण सांगणार आहे. बघा समजा पॉवर जे आहे ते 1/3 1/2 अशा पार्ट मध्ये असेल तर D काय लिहितात बघा 893.6 रेस्ट टू पॉवर आपण समजा 1/3 घेतली असेल तर log B = 1/3 log 893.6 log B = 1/3 × 2 पॉइंट. याचा मॅन्टिसा काय येणार आहे बघा. 89चा 3 आणि 6 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे. तो 9512 असा येणार आहे. 9512 असा येणार आहे. आणि आता आपल्याला याला 3 डायरेक्ट डिवाइड करायचं आहे. 3 × 9 = 27 2 राहणार आहे. तिथं 5 आहे. 25 म्हणजे 3 × 8 = 24. 1 राहिलेला आहे. इथं 1 आहे म्हणजे 11 होणार आहे. म्हणजे 3 × 3 = 9 राहिलेले आहेत 2 आणि आता शेजारी 2 आहेत म्हणजे 22 म्हणजे 3 × 7 = 21 असं घेता येणार आहे म्हणजे 7 येणार आहे. आणि आता याचा अँटीलॉग आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. 9837 तो आपल्याला मिळणार आहे 9632. मॅन्टिसा मिळणार 9632. 0 म्हणल्यानंतर 1 डिजिट पूर्ण करणार आहे. 1 घर आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहे. बघा आता आणखीन एक अशाच पद्धतीने आपण न्यूमरिकल बघणार आहे. काय सांगता येईल बघा. थोडा वेगळा बदल बघा कशा पद्धतीने आहे. B = 0.06129 रेस्ट टू हाफ. 0.06129 रेस्ट टू हाफ. log B = half log 0.06129 log B = half कॅरेक्टरिस्टिक्स बार 2 येणार आहे. 61चा 2 आणि 9 मध्ये अँटीलॉगच्या टेबल मधला मॅन्टिसा येणार आहे 7874 log B. तर बघा डिव्हिजन मध्ये आपल्याला या ठिकाणी बार 2 ला 2 न डिव्हाइड करता येणार आहे. ते बार 1 येणार आहे. डायरेक्ट डिव्हाइड होत आहे. आणि आता पुढे 2 × 6 2 × 9 = 18 2 × 6 आणि 14 झालेला आहे म्हणजे बेसाठी 14. आणि आता याचा अँटीलॉगच्या टेबल मधला मॅन्टिसा आणि पुन्हा डेसिमल पॉइंट द्यायचा. D = अँटीलॉग बार 1.3937. B = अँटीलॉगच्या टेबल मध्ये आहे 2476. बार 1 म्हणल्यानंतर 0 पॉइंट असं पण लिहिणार आहे. बार 1 म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी 0 पॉइंट असं लिहिणार आहे. आणि आता अशाच डिव्हिजन मध्ये आपण थोडा वेगळा प्रॉब्लेम बघणार आहे. बघा जिथं बऱ्याच मुलांची चूक होते. या डिव्हिजन मध्ये असाच एक प्रॉब्लेम बघणार आहे जिथं काही मुलांची चूक होणार आहे. काय आहे बघा 0.83
9(1)½ log b equal to half log 0.8391 log b equal to half बार 1.83 चा 9 आणि 1 मध्ये 83 चा 9 आणि 1 मध्ये जो काही मॅन्टिसा आहे तो 9239 असा आहे. हा बार आहे, हे 2 आहे, डायरेक्ट डिवाइड होणार नाही, पूर्णांकामध्ये भाग जात नाही, भाग घालवायचं नाही. मग त्याला काय प्रोसिजर करायची आहे बघा. लॉग बी इक्वल टू या बार 1 ला मी बार 2 असं करणार आहे 0 0 0 प्लस बार 1 चा बार 2 केल्यामुळे इथं मी 1.9239 असं करणार आहे डिवायडेड बाय 2. प्रोसिजर लक्षात आली का बघा. बार असेल आणि डायरेक्ट भाग जात नसेल तर भाग जाणारी संख्या आणायची आहे आणि तेवढी ऍडजस्टमेंट याच्या मॅन्टिसाला करायची आहे. दोघांची बेरीज केली तर काय येणार बघा. मॅन्टिसा म्हणजे हे तर काय 9239 येणार, बार 2 प्लस 1 म्हणजे बार 1. म्हणजे आपण स्टेप मध्ये काय बदल केलेला नाही, म्हणजे या व्हॅल्यूज काय बदललेला नाही, फक्त स्टेप आपण इथे वाढवून घेतलेली आहे. आता बघा आपणाला याला डायरेक्ट डिवाइड करता येते बार 1.000 येणार. याला आता आपल्याला डिवाइड करायला काहीच अडचण नाही, नेहमीचीच डिव्हिजन आहे, नेहमीचाच भागाकार आहे, तो आपल्याला करता येणार आहे. आणि हा भागाकार जो आहे तो आपल्याला काय लिहिता येणार बघा. 9218 नाही काय येणार बघा. हा 9218 एक राहिला, 212 बेक 2 आणि 2 8 असं लिहिता येईल आपल्याला. 2 आपल्याला या ठिकाणी 1 राहिलेला आहे, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा. पुन्हा एकदा भागाकार करूया बघा. 1.9239 9218 एक राहिलेला आहे, 212 म्हणजे आता 3 आहे, 1 चा भाग जाणार, 1 राहिलेला आहे म्हणजे 19 झालेले आहेत, म्हणजे इथं 9218 येणार आहे. आणि आता या दोघांची बेरीज करता येणार आहे. बार 1.9619 आणि याचा अँटीलॉग बघता येणार आहे. याचा आपल्याला अँटीलॉग जो आहे तो बार 1.9619 तो आपल्याला लिहिता येणार आहे. बार 1 आहे कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपल्याला 9619 मध्ये जो काय मॅन्टिसा मिळणार आहे तो 9160 आहे, 9160. तर बार 1 म्हणल्यानंतर लेफ्ट साइडला किती 0 द्यायचे. बार 1 प्लस 1 म्हणजे 0 द्यायचे म्हणजे डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी फक्त डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. असाच आणखीन एक प्रॉब्लेम आपण बघणार आहे. स्टेप बघा. बार असेल आणि डायरेक्ट भाग जात नसेल तर थोडी रिअरेंजमेंट करायची आहे. कशा पद्धतीने ती सांगितलेली आहे आणखीन एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगताय. बी इक्वल टू काय लिहिताय बघा. 0.02523 रेस्ट टू 1/3 0.02523 रेस्ट टू 1/3 पॉवर घेणार आहे. लॉग बी इक्वल टू 1/3 लॉग 0.02523 log b इक्वल टू 1/3 इंटू इथं कॅरेक्टरिस्टिक्स बार 2 येणार आहे, मॅन्टिसा येणार आहे 4019 असं मॅन्टिसा येणार आहे, 4019 असं मॅन्टिसा येणार आहे. बघा बार 2 डिवायडेड बाय 3 भाग जात नाही. मग काय करायचं आहे. याला डिवाइड होणारा नंबर आणायचा आहे. बार 2 चा बार 3 करता येईल 0.0 बार 3 000 प्लस बार 2 चा बार 3 केला म्हणजे 1 करायला पाहिजे 4019 डिवायडेड बाय 3. आता याला आपल्याला डायरेक्ट भाग घालवता येणार आहे. बार 1.000 आणि याला आपण नेहमीच भागाकार करतो त्याच पद्धतीने भागाकार करायचा आहे. कशा पद्धतीने भागाकार करता येईल बघा. याला 1.4019 ला 3 ने डिवाइड करा. 3 × 12 येणार आहे. 2 म्हणजे 20 होणार आहे. 3 संग 18 होणार आहे. 2 म्हणजे 21 होणार आहे. 3 7 21 3 3 9 असा हा भाग जाणार आहे. लॉग बी इक्वल टू बार 1.4673 आणि आता बी इक्वल टू अँटी लॉग
बार 1.4673 याचा अँटीलॉग बघत असताना 46 चा 7 आणि 3 मध्ये जो काय अँटीलॉगच्या टेबल मधला मॅन्टिस आहे तो 2933 असा आहे. बार 1 म्हणल्यानंतर 0 पॉइंट असं येणार आहे. ही स्टेप महत्वाची आहे. बार असेल आणि डिव्हिजन मध्ये डायरेक्ट डिवाइड होत नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला रिअरेंज करता येणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिअरेंज करता येणार आहे. आणि बार आणि डिव्हिजन याच्यामध्ये तुम्हाला ही अरेंजमेंट केल्याशिवाय डिव्हिजन होणारच नाही. ही अरेंजमेंट जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने केल्याशिवाय डिव्हिजन करता येत नाही. आणि काय तुम्हाला या ठिकाणी न्यूमरिकल सोडवण्यासाठी देणार आहे. सॉल्व करा, प्रॅक्टिस होईल त्यामध्ये आपल्याला. बघा 20.07 इंटू 0.87 इंटू 9.80 पहिला एक्झाम्पल. दुसरा आहे बघा 2.220 इंटू 1.087 इंटू 29.80 असं हे मल्टिप्लिकेशन वरची 2 एक्झाम्पल आहेत. डिव्हिजन वरची 2 एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असं असलेलं 0.01375 इंटू दुसरा एक्झाम्पल आहे 832.7 डिवायडेड बाय 91.9 असं हे दुसरं तिसरा डिव्हिजन वरचं एक्झाम्पल. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल या ठिकाणी. बघा 0.7839 इंटू दुसरा नंबर आहे 2.009 डिवायडेड बाय 0.5619 ही 2 एक्झाम्पल आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पॉवर वरची एक्झाम्पल आहे ती तुम्हाला नेक्स्ट टाइमला सांगतो. बघा